नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिल ठाकूर, संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय हिंद सेना. आपल्या सर्वांसमोर आज एक विषय घेऊन आलो आहे. नुकतेच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लागू करण्यात आली आहे आणि या योजनेमध्ये सर्व स्त्रियांना 1500 रुपये मासिक अनुदान मिळणार आहे. ही योजना यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये लागू करण्यात आली होती आणि त्याचा फायदा एका पक्षाला झाला. हे लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या समोर आहे आणि त्या अनुषंगाने ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. आता सर्वप्रथम हिंद सेनेतर्फे, अखिल भारतीय हिंद सेनेतर्फे आम्ही एक मागणी करू इच्छितो की चुनाव आयोगाने कुठल्याही राजकीय पक्षाने सत्तेनं अशा प्रकारची योजना ज्याच्यात नगदी पैसे किंवा एक प्रकारचा आमिष दिसतो आहे अशा योजनेला परवानगी देऊ नये. आणि सरकारला आम्ही मागणी करू इच्छितो की अशा प्रकारचे 1500 रुपये महिना किंवा सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता किंवा शेतकऱ्यांना 500 रुपये महिना अशा योजना लागू करण्यापेक्षा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला रोजगार द्यावा, प्रत्येक हाताला काम द्यावा, कोणताही हात रिकामा नसावा. जिल्हा आणि तालुका स्तरावर सैन्य साहित्य, शेतकरी साहित्य, खेळणी किंवा इतर उद्योगशी संबंधित कल कारखाने उभारण्यात यावे आणि त्या कल कारखान्यामध्ये सर्वांना रोजगार देऊन एक निश्चित वेतन देऊन त्या निश्चित वेतनावरून, त्या पैशावरून त्यांनी आपला विकास घडवावा, घर बनवावा, इतर आपले जे काही अपेक्षा आहे ते पूर्ण करावी. अशा प्रकारची योजना शासनाने आणायला हवी. आपल्या सर्वांना दिसत आहे की सध्या कोणी म्हणतो आम्ही 1500 रुपये महिना देणार, कोणी म्हणतो मी 8500 रुपये महिना खटाखट देणार. हे अशा प्रकारे हा जो एक मतदातांना किंवा जनतेला प्रलोभन देऊन आपल्याकडे वळविण्याचा जो प्रयत्न सुरू आहे हा देशासाठी घातक आहे. आपल्या शेजारील एक फार मोठा राष्ट्र आहे, देश आहे, ज्या देशानं आपल्या बरोबरच स्वातंत्र्य मिळवलं, परंतु पाहता पाहता आज तो देश जगात नंबर 1 वर आलेला आहे आणि आपल्या मागे पडलो आहे. आपल्या सर्वांना माहित आहे चीन या देशामध्ये अशा प्रकारचे आमिष देण्यात येत नाही. चीनमध्ये प्रत्येक हाताला काम देण्यात येतो आणि त्याच्या कामावरून त्याने आपलं उत्पन्न वाढवून आपला संसार सुखी करावा असा तिथला नियम आहे. परंतु आपल्या देशात आज ही परिस्थिती दिसत नाही नसून एक वेगळाच विचारधारा, एक वेगळीच जनतेला खुश करण्याची पद्धत सुरू झाली आहे. असो, ही पद्धत चुकीची आहे, परंतु त्याच्यात एक गोष्ट आहे की जी अत्यंत दुर्बल घटक आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. आणि दुर्बल आणि अत्यंत दुर्बल घटक मधील जे कोणी असेल त्यांना सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा. तो रोजगार गावाची सफाई असो, गावातील पाणी अडवा पाणी जिरवाचे कार्यक्रम असो, इतर रोजगार हमीची योजना काम असो, तलाव निर्माण असो, पाझर तलाव निर्माण असो, कुठल्याही प्रकारचे कामं देऊन त्यांची आर्थिक स्थिती भक्कम होण्यासाठी शासनाने नियोजन करावा. आणि असल्या कुठल्याही प्रकारच्या योजना घोषित करण्यापूर्वी शासनाने सामाजिक संतुलनाचा विचार करावा. आज महाराष्ट्रात ही जी योजना लागू झाली आहे, मागील एका आठवड्यात याच्यात निरंतर बदलाव होत आहे. याच्यामध्ये पूर्वी उत्पन्नाचा दाखला आवश्यक होता, ती अट शिथिल करण्यात आली आहे. पूर्वी सरकारनं सरसकट सर्व महिलांना 1500 रुपये देऊ असं जाहीर केलं होतं, त्याच्यात बदल करण्यात आला आहे. आणि आता शासन म्हणत आहे की एका परिवारातील एका महिलेला आम्ही 1500 रुपये महिना देऊ. ठीक आहे, हे सर्व करत असताना शासनाने, सरकारने, व्यवस्थेने, संपूर्ण जी प्रणाली काम करते त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सामाजिक संतुलन सुद्धा राखलं गेलं पाहिजे. या योजनेमध्ये जे 1500 रुपये महिना वाटप करण्यात येत आहे, याच्यात एक जॉईंट फॅमिली आहे, संयुक्त परिवार आहे. त्या संयुक्त परिवारामध्ये आई वडील आणि भाऊ बहीण आहेत, दोन भाऊ किंवा 4 भाऊ आहेत.
त्या परिवारात संयुक्त परिवाराच्या एकाच महिलेला 1500 रुपये मिळतील. परंतु दुसरीकडे काही जणांनी एका परिवारात 8, 10, 12 लोक असतानाही आपापले राशन कार्ड वेगळे केल्यामुळे त्यांचे परिवार विभक्त झाले आहेत. त्यामुळे त्या विभक्त परिवाराच्या प्रत्येक महिलेला 1500 रुपये मिळणार आहेत. तर शासनाचा या एवढ्या मोठ्या योजनेला जाहीर करण्यापूर्वी एक विचार अवश्य करायला पाहिजे होता शासनाने, की ज्या परिवाराला एक पत्नी 2 मुले आहेत, जो परिवार योजनेचा पालन करतो, त्याच परिवाराला ही योजना लागू राहणार आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्याच परिवाराला ही योजना लागू राहणार, इतर कोणालाही लागू राहणार नाही. अशा प्रकारचा एक नियम करणं आवश्यक होतं आणि शासनाने इथे चूक केली आहे. आता होणार असं आहे की एका परिवाराला 1500 रुपये मिळणार आणि तशाच प्रकारे एका परिवाराला ते फक्त विभक्त झाल्यामुळे त्यांचे राशन कार्ड वेगळे असल्यामुळे 8500 रुपये किंवा आणखीन जास्त पैसे मिळणार. ही जी तफावत आहे, हे जे असंतुलन आहे, हे कुठेतरी समाजात सामाजिक नाराजगी व्यक्त होत आहे. आम जनतेमध्ये विचार सुरू आहे, चर्चा सुरू आहे की शासनाने या गोष्टीवर विचार करावा की कुठलीही शासकीय योजना जाहीर करावी, पण ती जाहीर करताना परिवार नियोजन, एक पत्नी 2 मुलं या निकषावर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांनाच कुठलाही लाभ मिळेल, कुठलंही आरक्षण मिळेल आणि अशा प्रकारची योजना त्यांना लागू पडतील, यावर विचार करणं आवश्यक आहे. परंतु शासनाने तसं केलं नाही आहे. आज परिस्थिती अशी आहे की ऐन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळेस शाळेचे जेव्हा दाखले काढावे लागतात, डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, इतर डॉक्युमेंट्स आहेत, काढायची वेळ असते, त्याच वेळेस तहसील कार्यालयावर आता आपल्या आई बहिणींची गर्दी वाढली आहे आणि अशा एक गोंधळमुळे त्या विद्यार्थ्यांना त्यांचे दाखले किंवा सर्टिफिकेट काढण्यामध्ये त्रास होत आहे. शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावा आणि काही उत्साही राजकारणी लोकांनी, ज्यांनी जनतेमध्ये 5 वर्ष काम केलेलं नाही आहे, ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, त्यांनी या योजनेला जसं काय आम्ही पैसे देत आहोत, आम्ही ही योजना आणली आहे असं आणून तहसील कार्यालयासमोर मोठमोठाले असे मंडप टाकून माईक लाऊडस्पीकर लावून महिलांचे फॉर्म भरणं सुरू केलेलं आहे. हे अशा प्रकारचे हे जे नाटकं आहेत, सोंग, हे लक्षात येतात की काहीतरी सोंग होत आहे. आज 80% महिला किंबहुना 100% महिला सक्षम आहेत, त्यांचे बँक अकाउंट आहेत, त्यांना राशन कार्ड कसं काढावं लागते, फॉर्म कसं भरावं लागते, सर्व कल्पना आहे. आणि नाही असेल तरी जिथं कोणी असं मदत करत असेल त्यांनी देखावा न करता एक शांतपणे त्यांना मदत करायला हवी. पण तसं दिसत नसून प्रत्येक ठिकाणी एक नवीनच प्रथा सुरू झाली आहे. मोठमोठाले बॅनर, पोस्टर लावून, माईक लावून, लाऊडस्पीकरवर जोरजोराने ओढून हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की आम्हीच आता जे काही करत आहोत, बाकी कोणी काही करत नाही. असू द्या, त्याच्यावर बी आमचं काही म्हणणं नाही. फक्त अखिल भारतीय हिंद सेनेकडून मागणी करण्यात येते की अशा प्रकारच्या योजना जाहीर करण्यापेक्षा प्रत्येक हाताला काम द्या. प्रत्येक गावाची स्वच्छता, प्रत्येक गावात पाण्याची निकासीची व्यवस्था, शौच खड्डे, उद्यान, वृक्षारोपण, ज्या प्रकारे आपला शेजारील राष्ट्र चीन प्रत्येक हाताला काम देऊन त्यांना आज जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. आज सगळे त्याच्या समोर हतबल आहेत. तशाच प्रकारची योजना आपल्या शासनाने राबवावी आणि कुठलीही शासकीय योजना राबविताना त्याचा फायदा एक पत्नी 2 मुले ज्यांना आहे, जो परिवार नियोजनचा पालन करतो, अशा परिवाराला दिलं गेलं पाहिजे. आणि एका परिवाराचे विभक्त होऊन जर 8 परिवार झाले असतील तर त्या 8 जणांना फायदा देण्यापेक्षा त्याला संयुक्त धरण्यात यावा आणि एकालाच त्याचा फायदा देण्यात यावा. अशा प्रकारचे काही नियम केल्याशिवाय सामाजिक असंतुलन हे समाप्त होणार नाही, संपणार नाही. त्यामुळे आम्ही परत एकदा शासनाला विनंती करतो की यापुढील सर्व योजना आणि या जाहीर झालेल्या योजना याच्यातील जी काही उणीवा असतील ते दूर करण्यात यावी आणि एक चांगल्या प्रकारे सन्मानजनक जनतेला सहकार्य आणि त्यांच्या विकासासाठी काम करण्यात यावा. धन्यवाद. जय हिंद.